Hello everyone, welcome to BSc Agri Studying Guide. So friends, today's lecture we have to see next lecture for fundamentals of horticulture, that is lecture number 4th, and this is first course of horticulture for BSc Agriculture. That's course number is Hort 111 and credit for this course is 1 plus 1 is equal to 2. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपल्या हॉर्टिकल्चर या सब्जेक्टसाठीचं चौथ्या क्रमांकाचं लेक्चर. तर या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत क्लायमेट अँड सॉईल फॉर हॉर्टिकल्चरल क्रॉप्स. म्हणजे सॉईल हॉर्टिकल्चरचे जे क्रॉप आहेत त्यांना क्लायमेट आणि सॉईल कोणत्या प्रकारचं लागतं आणि कोणते क्लायमॅटिक फॅक्टर्स आहेत आणि कोणते सॉईल फॅक्टर्स आहेत हे आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. लेट्स स्टार्ट. फर्स्ट, क्लायमेट फॉर हॉर्टिकल्चरल क्रॉप्स. Let's see, climate is defined as the whole average of atmosphere phenomenon for certain region calculated for period of 30 years. म्हणजे काय पहा, क्लायमेट हे जे ॲटमॉस्फिअर आहे त्याचं ॲव्हरेज असतं एखाद्या रिजनसाठी. त्यामध्ये पहा क्लायमॅटिक फॅक्टर्स कोणते आहेत. टेम्परेचर. Each and every horticulture crops having its optimum temperature requirement which is suitable for their growth. It has a range of temperature to which it is tolerant and below on above which the plant for that variety and liable to be injured to a more or less extent. म्हणजे काय पहा, जे टेम्परेचर आहे ते वेगवेगळ्या क्रॉपसाठी ऑप्टिमम असलं पाहिजे आणि त्याच्यानुसारच आपण क्रॉप हे सिलेक्ट करायचं आहे. त्याचप्रमाणे जे तुम्ही क्रॉप सिलेक्ट करणार आहे, जे प्लांट असणार आहे ते टेम्परेचर टॉलरंट करणार पाहिजे. म्हणजेच एखाद्या हाय टेम्परेचरमध्ये ते क्रॉप आपण स्टँड केलं पाहिजे. लेट्स सी हिअर. ग्रोथ ऑफ बनाना इज इन्फ्लुएन्स्ड बाय टेम्परेचर. म्हणजे बनाना हे क्रॉप असेल ते त्याला जास्त टेम्परेचर सहन होत नाही. इट ग्रोज वेल विथ अ मेन मंथली टेम्परेचर ऑफ 26.5 डिग्री सेल्सियस. वेन द टेम्परेचर गोज बिलो मीन टेम्परेचर ओविंग टू रिड्यूस्ड रेट ऑफ लीफ प्रोडक्शन अँड डिलेड द हार्वेस्टिंग. म्हणजेच त्याला जे बनाना क्रॉप आहे त्याला 26.5 इतकं ऑप्टिमम टेम्परेचर ॲव्हरेज लागतं आणि त्या टेम्परेचरच्या खाली जर त्याचं टेम्परेचर गेलं तर लीफ प्रोडक्शनचा रेट लो होतो. त्याचप्रमाणे हार्वेस्टिंग हे डिले होतं. देअरफॉर इट इज इम्पॉर्टंट फॉर ग्रोवर्स not only to know the minimum temperature of region where the fruit crops are to be grown, but also the approximate minimum temperature that the particular plant or crop can withstand at different stage of growth. म्हणजेच एखादं जे ग्रोवर असेल किंवा ऑर्चर्ड लावणारा शेतकरी असेल त्याने त्याच्या जे रिजन असेल त्या रिजननुसार कोणतं फ्रूट क्रॉप त्याच्यासाठी सुटेबल आहे हे त्याने चेक करणं गरजेचं आहे आणि त्या टेम्परेचरमध्ये ते क्रॉप सुटेबल होतं आहे का किंवा सूट होतं आहे का हे सुद्धा त्यानं चेक करणं गरजेचं असतं. त्यानंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट क्लायमॅटिकल फॅक्टर, दॅट इज ॲटमॉस्फेरिक ह्युमिडिटी. लेट्स सी. द ॲटमॉस्फेरिक ह्युमिडिटी ऑल्सो इन्फ्लुएन्सेस ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स. Low humidity has drying effect and enhances water requirement, whereas higher humidity favors fungal diseases, tastelessness and low keeping quality. म्हणजे पहा, ॲटमॉस्फेरिक ह्युमिडिटी म्हणजे वातावरणातील आर्द्रता ही सुद्धा ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी खूप महत्त्वाची असते. जर कमी आर्द्रता असेल तर आपले जे क्रॉप असेल त्यामध्ये ड्राईंग इफेक्ट होऊन दिसतो. त्याचप्रमाणे वॉटर रिक्वायरमेंट आपल्याला जास्त आवश्यक असते. त्याचप्रमाणे हाय ह्युमिडिटी असेल तर फंगल डिसीज होऊ शकतात
आपलं जे फ्रूट आहे ते टेस्टलेस होऊ शकतं, त्याचप्रमाणे त्या फ्रूटची क्वालिटीही कमी होऊ शकते. हाय ह्युमिडिटी अँड लो ह्युमिडिटी आर सुटेबल फॉर फॉलोइंग क्रॉप्स लाईक हाय ह्युमिडिटी फेवरेबल फॉर सॅपोटा, बनाना, मँगोस्टीन, जॅकफ्रूट अँड ब्रेडफ्रूट. तर लो ह्युमिडिटी इज सुटेबल फॉर बेर, ग्रेप, डेट पाम, पोमोग्रेनेट, सिट्रस, ऑनला अँड ग्वावा. तर हाय ह्युमिडिटी आणि लो ह्युमिडिटी हे या क्रॉपसाठी सुटेबल असतं. तर एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो पहा ऑब्जेक्टिव्हसाठी, हाय ह्युमिडिटी फेवरेबल क्रॉप्स आणि लो ह्युमिडिटी फेवरेबल क्रॉप्स. तर हे तुम्ही नोट डाऊन करायचं आहे. द ॲटमॉस्फेरिक ह्युमिडिटी अफेक्ट्स द ज्युसीनेस ऑफ फ्रूट्स विच इज ऑब्झर्वड इन अंबिया बहार फ्रूट्स. Mandarin is juicier than Mrig Bahar fruit of the mandarin probably due to humidity during growing season of the both bahar. म्हणजे पहा ॲटमॉस्फेरिक ह्युमिडिटी कशावर इफेक्ट करते, जे आपलं ऑरेंज आहे संत्री त्यामधील जे आंबिया बहारमधील जे मंडारीन ऑरेंज आहे ते जास्त त्यामध्ये रस असतो मृग बहारपेक्षा, कारण humidity is more in Ambia Bahar. Hence mandarin orange is juicier in Ambia Bahar than Mrig Bahar. That is example for atmospheric humidity that is important for the examination and your better understanding. Next is the rainfall. This is the next climatic factor for horticultural crops. Let's see. Water requirement of the crops is dependent on soil type and evapotranspiration rate. For crop production, it is not the total rainfall but its distribution is more important. And in Indian subcontinent, we have rains mainly confirmed to June to September. Thereby, fruit culture in India had to be supported by irrigation, or one has to select crop where fruiting is confined to water availability periods and trees remains dormant during stress. म्हणजे आपले जे हॉर्टिकल्चर जे क्रॉप आहेत ते मेनली वॉटरवरती डिपेंड आहेत, त्याचबरोबर सॉईल आणि इव्हापोट्रान्सपोरेशन रेटवरतीही अवलंबून आहेत. तसंच जे आपलं क्रॉप प्रोडक्शन आहे ते फक्त रेनफॉलवरच अवलंबून नसतं असं नाही, त्यामध्ये आपल्याला इरिगेशन ही द्यावं लागतं. मेनली आपल्याला जो पाऊस पडतो तो जून ते सप्टेंबर यामध्ये पडतो, पण त्याशिवाय आपल्याला इरिगेशनसुद्धा द्यावे लागेल. एक्सेसिव्ह रेन्स ऑकरिंग इन शॉर्ट पिरियड्स आर जनरली अनफेवरेबल टू फ्रूट्स ॲज इट लीड्स टू वॉटर लॉगिंग अँड ॲट ब्लूमिंग टाईम may wash away pollens and thereby inhibit pollination. तर जर त्या फ्रूट क्रॉप्सला मध्येच जर पाऊस पडला तर तो अनफेवरेबल असतो, बरोबर, कारण त्याच्यामुळं काय होतं, वॉटर लॉगिंग कंडिशन होते. त्याचबरोबर त्याची जे ब्लूमिंग टाईम असतो किंवा फ्लावरिंग सीझन असतो त्याचा फ्लावरिंग टाईम, ते त्यामध्ये जे पोलन्स असतात ते वॉश आउट होतात, बरोबर आहे. तुम्हाला माहितीच असेल पहा, जे द्राक्ष बागायतदार असतील, त्याचबरोबर जे डाळिंब असतील, त्याचबरोबर संत्री, मोसंबी, केळी या सर्व जे क्रॉप असतील त्यांचं काय होतं, जेव्हा त्यांचा फ्लावरिंग सीझन असतो तेव्हा जर पाऊस आला तर त्यामधून पोलन ग्रेन्स हे वॉश आउट होतात, करेक्ट. In low rainfall regions, cultivation of fruits crops is difficult if adequate and cheap irrigation facilities are not available. ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो त्यामध्ये फ्रूट क्रॉपचं कल्टिवेशन हे खूप अवघड असतं, बिकॉज इरिगेशन फॅसिलिटी ही अवेलेबल नसते. ओके, त्यानंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट क्लायमॅटिक फॅक्टर, दॅट इज वाइंड ऑर विंड. इट इज also one of the climatic factors influencing the plant growth. A situation which is exposed to wind causes evaporation of soil moisture and thereby necessitates more frequent irrigation. Hot wind at the time of blossoming
may cause failure of pollination due to drying of stigmatic fluid and reduced activities of pollinating insects. म्हणजे आपला जो वाइंड आहे तो सुद्धा एक इम्पॉर्टंट क्लायमॅटिक फॅक्टर आहे प्लांट ग्रोथसाठी. बिकॉज वाइंडमुळं काय होतं, जे इव्हपोरेशन आहे त्याचबरोबर जे सॉईल मॉइश्चर आहे त्याच्यावरती इफेक्ट करतं आणि त्याच्यामुळं आपल्याला जास्त इरिगेशन देण्याची आवश्यकता असते. जेव्हा गरम हवा असते ब्लॉसमिंगच्या सीझनला, तेव्हा पॉलिनेशन हे फेल होऊ शकतं. त्याचबरोबर स्टिग्मॅटिक फ्लूइड आणि ज्या ॲक्टिव्हिटीज असतात पॉलिनेटिक एजंट्सच्या त्यासुद्धा स्टॉप होऊ शकतात. इन द केस ऑफ डेझर्ट्स व्हॅलीज फॉर अवॉइडन्स ऑफ द हाय स्पीड वाइंड ब्रेक्स अँड शेल्टर बेल्ट्स आर सजेस्टेड. डेझर्टमध्ये किंवा व्हॅलीमध्ये हाय स्पीड वाइंडला रोखण्यासाठी वाइंड ब्रेक्स किंवा शेल्टर बेल्ट्स हे सजेस्ट केले जातात. वाइंड डायरेक्शन अँड व्हेलॉसिटीज हॅव सिग्निफिकंट इन्फ्लुअन्स ऑन क्रॉप ग्रोथ both mechanically as well as physiologically. Mechanically effects on flower pollination, seed dispersal, tearing of leaves, lodging of plants, fruit drop and uprooting of plants. Same like physiological effects like transpiration increase, plant desiccation, reduce plant height because of reduction in cell elongation. म्हणजेच आपलं जे वाइंड डायरेक्शन आहे ते आपल्या क्रॉप ग्रोथवरती मेकॅनिकली आणि फिजिओलॉजिकली अफेक्ट करतं. त्याचबरोबर मेकॅनिकली कसं करतं, त्याच्या फ्लावरच्या पॉलिनेशनवरती, त्याचबरोबर सीडच्या डिस्पर्सलवरती, तसेच टिअरिंग ऑफ लिव्ज, लॉजिंग ऑफ प्लांट्स, फ्रूट ड्रॉप अँड अपरूटिंग ऑफ प्लांट्स, अशा प्रकारे मेकॅनिकली हे वाइंड आहे ते आपल्या क्रॉपवरती अफेक्ट करतं. त्याचबरोबर फिजिओलॉजिकली इफेक्ट कसं करतं पहा, ट्रान्सपिरेशन इन्क्रीज, वाइंडमुळं काय होतं, ट्रान्सपिरेशन हे इन्क्रीज होतं. त्याचबरोबर प्लांट डेसिकेशन आणि रिड्यूस प्लांट हाईट, प्लांटची हाईट ही रिड्यूस होते वाइंडमुळं. त्याचबरोबर रिडक्शन इन सेल इलॉंगेशन बिकॉज ऑफ वाइंड. त्यानंतर जो इम्पॉर्टंट असणार आहे फॅक्टर नेक्स्ट, दॅट इज हेल. हेल म्हणजे इट इज व्हेरी रेअर इन महाराष्ट्र. इन नॉर्दर्न इंडिया द फ्रूट क्रॉप्स आर greatly affected by hail. They cause shading of young fruits and flowers, while maturing fruits become almost unmarketable. म्हणजे काय पहा, हेल म्हणजे आहे ते गारा. हे महाराष्ट्रामध्ये खूप रेअर आहे, पण नॉर्थर्न इंडियामध्ये जे फ्रूट क्रॉप्स आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात अफेक्ट होतात ह्या हेलमुळे. त्याच्यामुळं काय होतं, जे यंग फ्रूट्स आहेत ते शेड होतात, त्याचबरोबर फ्लावर्स आहेत आणि मॅच्युरिंग फ्रूट्स आहेत ते शेडिंग होतात, त्याचं गळती होते आणि ते ऑलमोस्ट अनमार्केटेबल होतात. म्हणजे त्यांना मार्केटमध्ये सुद्धा विकण्यासाठी नेण्यासाठी ते त्या प्रतीचे राहत नाहीत. नेक्स्ट क्लायमॅटिक फॅक्टर इज सनलाईट. द सनलाईट इज फाउंड टू बी अफेक्ट द क्वालिटी ऑफ हॉर्टिकल्चर क्रॉप्स लाईक फ्रूट्स exposed to light are found better in quality as compared to those receiving lost sunlight. This is because of more amounts of carbohydrates prepared in leaves. तर जे सनलाईट आहे ते आपल्या क्वालिटीवरती हॉर्टिकल्चर क्रॉप्सच्या अफेक्ट करतं. बिकॉज आपले जे फ्रूट्स असतील ते खूप मोठ्या प्रमाणात लाईटला एक्सपोज होतात. ओके, आणि त्याच्यामुळे आपलं जे क्वालिटीचं फ्रूटचं क्वालिटी आहे ते चांगल्या प्रकारे होतं. त्याचप्रमाणे जे फ्रूट्स कमी सनलाईटला एक्सपोज होतात त्यांची क्वालिटी ही कमी असते. आणि हे कशामुळं होतं, कारण की आपल्या प्लांट्सच्या लिव्जमध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण हे जास्त असतं. फॉर एक्झाम्पल, in mandarin orange it has been observed that fruit born on upper half of trees and consequently receiving more light are richer in vitamin C content and also more sugars as compared to fruits on the lower half of trees.
हे आपल्या मंडारीन ऑरेंजमध्ये पाहायला गेले, म्हणजे संत्रीमध्ये जे फ्रूट्स असतात ते वरच्या साईडला आहेत की ज्याला जास्त सनलाईट हा मिळतो, त्यांच्यामध्ये विटॅमिन सीचं प्रमाण जास्त आढळून आलं. त्याचप्रमाणे जे शुगर आहे त्याचंही प्रमाण जास्त आढळून आलं. पण जे फ्रूट्स आहेत जे खालच्या भागात आहेत त्यांना सनलाईट जास्त मिळत नाही, त्यांच्यामध्ये शुगर आणि विटॅमिन सीचं हे प्रमाण आहे ते कमी प्रमाणात आढळून आलं. ओके, नाव नेक्स्ट सॉईल फॉर हॉर्टिकल्चरल क्रॉप्स. तर हॉर्टिकल्चरल क्रॉपसाठी कोणत्या प्रकारची सॉईल ही आवश्यक असणार आहे आणि ते सॉईल फॅक्टर्स कोणते आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. सो लेट्स सी ऑर डिस्कस सॉईल फॉर हॉर्टिकल्चरल क्रॉप्स. हॉर्टिकल्चरल क्रॉप रिक्वायर्स soil as growing medium. It provides mechanical support, nutrients and water to plant growth. The demand of horticultural crops is mainly water, nutrients and growth hormones. And fourth, the number of factors affects root absorbing nutrients and moisture. Fifth, to ensure development of efficient root growth. Next, the soils must contain adequate supply of water, air and low bulk density. Most of horticulture crops need well-drained soil and cannot tolerate water logging. Therefore, deep and well-drained soils free from hard subsoil are needed for growth of plant. तर हॉर्टिकल्चर क्रॉपसाठी सॉईल कोणत्या प्रकारचे आवश्यक असते पहा. जे आपल्याला हॉर्टिकल्चरसाठी मेनली सॉईल हे ग्रोविंग मीडियम म्हणून आवश्यक असतंच. त्याचप्रमाणे आपल्या क्रॉपसाठी मेकॅनिकल सपोर्ट तसेच न्यूट्रियंट आणि वॉटर सप्लाय करण्यासाठी सॉईल ही महत्त्वाची असते. तर आणि जे हॉर्टिकल्चर क्रॉप्स आहेत त्यांची जी डिमांड असते वॉटर, न्यूट्रियंट आणि ग्रोथ हार्मोनची, ही पूर्ण करण्याचं काम सॉईल हे करत असतं. त्याचबरोबर जे रूट ॲब्सॉर्बिंग न्यूट्रियंट्स आहेत आणि मॉइश्चर आहे ते सॉईलमध्येच आपल्याला आढळून येतात. तसेच जे सॉईल आहे ते आपल्याला इन्श्युअर देतं की आपल्या प्लांटची रूट ग्रोथ ही इफिशियंट होणार आहे. तसेच सॉईलमध्ये आपल्याला काय असतं, एअर असतात, मायक्रोपोर्स आणि मायक्रोपोर्स. त्यामुळे काय होतं, एअर आणि वॉटरचा आपल्याला सप्लाय त्या ठिकाणी प्लांटला होतो. जे जास्तीत जास्त करून जे हॉर्टिकल्चर क्रॉप्स आहेत त्यांना वेल ड्रेनड सॉईल आवश्यक असते आणि ज्या मातीमध्ये पाणी साठून राहणार नाही अशी माती त्यांना आवश्यक असते. त्याचप्रमाणे जी डीप आणि वेल ड्रेनड सॉईल फ्री फ्रॉम हार्ड सबसॉईल, ह्या ज्या सॉईलचे प्रकार आहेत हे त्या हॉर्टिकल्चर क्रॉपसाठी आवश्यक असतात. म्हणजेच भुसभुशीत पाहिजे आणि त्या क्रॉपसाठी त्या सॉईल पाण्याचा निचरा होणारी पाहिजे. त्या सॉईलमध्ये हार्ड घटक किंवा जे कठीण घटक आहेत म्हणजे हार्ड पॅन किंवा मुरमाची माती किंवा दगड्स हे नसले पाहिजेत, तर त्या सॉईल हॉर्टिकल्चर क्रॉपसाठी सुटेबल असतात. लेट्स सी नेक्स्ट सॉईल फॉर हॉर्टिकल्चर क्रॉप्स. मीन्स ज्या सॉईल आहेत त्या आपण ओळखायच्या कशा. ओके, जे सँड पार्टिकल आहेत ते ओळखायचे कसे आणि त्यांची डायमीटर, यांची साईज अँड हे पॉईंट असणार आहे इम्पॉर्टंट फॉर ऑब्जेक्टिव्ह पर्पज. लेट्स सी हिअर. जर कोर्स सँड असेल तर त्याचा डायमीटर असेल 0.222 mm. आता मी यामध्ये मराठीत सांगतो. कोर्स सँड असेल तर 0.2 ते 2 mm इतकं डायमीटर असेल. फाईन सँड असेल तर 0.02 ते 0.2 mm इतका डायमीटर असेल. सिल्ट सँड पार्टिकल असेल तर 0.002 ते 0.02 mm इतका डायमीटर असेल. आणि क्ले सँड पार्टिकल असेल तर 0.002 पेक्षा कमी डायमीटर असेल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय, जर सँड असेल
तर हा जो बाहेर आहे हा सर्वात मोठा पार्टिकल हा सँड पार्टिकल असेल, त्याच्यापेक्षा लहान असेल तर फाईन सँड पार्टिकल असेल. त्याचप्रमाणे सिल्ट पहा, या ठिकाणी सिल्ट पार्टिकल आहे. तसंच सर्वात लहान जो असेल तो क्ले पार्टिकल. याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की सँडचे जे पार्टिकल आहेत त्यांची साईज किती आहे. आणि हा जो हे जो पॉईंट आहे तो ऑब्जेक्टिव्हसाठी खूप महत्त्वाचा आहे तुमच्या बेस ॲग्रीच्या, तसेच MSc एंट्रन्सच्या, त्याचप्रमाणे MPSCच्या एक्झामसाठी. सो नेक्स्ट लेट्स सी अबाउट फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. त्यानंतर आपण पाहूयात सॉईलच्या फिजिकल प्रॉपर्टीज कोणत्या आहेत. नाव फर्स्ट इज द सॉईल स्ट्रक्चर. सॉईल स्ट्रक्चर शुड बी uniform, favorable for water penetration, soil aeration and drainage. It has different layers, therefore soil profile pits have to be taken and examined the structure. Soil structure हे युनिफॉर्म असावं, कारण त्यामध्येच वॉटर पेनिट्रेशन, सॉईल एरिएशन आणि ड्रेनेज हे युनिफॉर्म होणार आहे. त्याचप्रमाणे सॉईलमध्ये जे डिफरंट लेयर्स असतात प्रोफाईलमध्ये, त्याच्यामुळे काय होतं ते सॉईल स्ट्रक्चर त्या फेवरेबल होत असतं त्या क्रॉपसाठी. सो नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टीज सॉईल एरिएशन अँड ड्रेनेज. सॉईल एरिएशन विच इज हेल्पफुल फॉर ग्रोथ ऑफ एरोबिक ऑर्गॅनिझम्स इन द सॉईल टू प्रमोट मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज ऑफ these organisms. Fruit and vegetables required well-drained soil. Poor performance observed due to poor aeration and drainage. Therefore, well-drained soil is essential. Extreme wet and dry soil should be avoided. म्हणजेच आपल्या सॉईलमध्ये एरिएशन आणि ड्रेनेज या कॅपॅसिटी असल्या पाहिजेत, कारण एरिएशनमुळे काय होतं एरोबिक ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ होण्यासाठी हेल्पफुल होतं. त्याचप्रमाणे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ऑर्गॅनिझम्सच्या त्यामुळे त्या प्रमोट होतात. त्याचप्रमाणे फ्रूट आणि व्हेजिटेबल्ससाठी वेल ड्रेनड सॉईल आवश्यक असते. जर का अशी सॉईल नसेल तर हॉर्टिकल्चर क्रॉप्समध्ये पुअर परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळं वेल ड्रेनड सॉईल हे इम्पॉर्टंट असतं. त्याचप्रमाणे खूप वेट आणि खूप ड्राय सॉईल असेल तरही आपल्या क्रॉपला अफेक्ट करू शकतं. ओके, नाव नेक्स्ट इज द वॉटर टेबल. दॅट इज द नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी. अवेलेबिलिटी ऑफ वॉटर ॲट सर्टन डेप्थ इज कॉल्ड ॲज वॉटर टेबल. दिस इज द इम्पॉर्टंट फॉर द ऑब्जेक्टिव्ह अँड दिस इज डेफिनेशन ऑफ वॉटर टेबल. हाय पर्सेंटेज ऑफ वॉटर कॅन राईज इन टू वॉटर लॉगिंग which is affect on growth of plants. Therefore, water depth should not more than 2 meter throughout the year. म्हणजे वॉटर टेबल म्हणजे काय आहे, आपली जी जमिनीमधील आपल्या पिकासाठी उपलब्ध होणारं खोली, म्हणजे ज्या खोलीपर्यंत आपलं वॉटरची अवेलेबिलिटी आहे त्याला म्हणायचं वॉटर टेबल. तर हायर पर्सेंटेज ऑफ वॉटर कॅन राईज इन टू वॉटर लॉगिंग. जर का आपल्या जमिनीमध्ये वॉटर टेबलचं हायर पर्सेंटेज असेल तर वॉटर लॉगिंग कंडिशन ही होऊ शकते. म्हणजेच पाणथळ म्हणतात त्याला जमीन पहा, आणि ती आपल्या प्लांटच्या ग्रोथवरती अफेक्ट करतच. आणि वॉटर डेप्थ 2 मीटरपेक्षा जास्त असू नये. ओके, now next is the soil depth and organic matters. Heavy soil caused waterlogging and poor aeration. Light soils are infertile due to lending of nutrients. Therefore, the soil should be 2 to 2.5 meter deep for growing of fruits and vegetables. जर हेवी सॉईल असेल तर वॉटर लॉगिंग कंडिशन ही होते आणि त्यामध्ये पुअर एरेशन असतं. पण त्याच्या विरुद्ध लाईट सॉईल असेल तर ती अनफर्टाईल असेल किंवा इनफर्टाईल असेल, बिकॉज त्यामध्ये न्यूट्रियंट्सचं प्रमाण कमी असेल. म्हणून जे सॉईल असेल त्याचा जो डेप्थ असेल 2 ते 2.5 मीटर डीप असला पाहिजे चांगल्या प्रतीचे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल येण्यासाठी.
Successfully organic matters influenced on physical and chemical properties of soil. Whenever soil contain more amount of organic matter, which will increase the production of fruits and vegetables. जर आपले जे आपलं हॉर्टिकल्चर क्रॉप्स आहेत ते सक्सेसफुली आपल्याला ग्रो करायचे असतील तर आपल्या सॉईलचे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ह्या इम्प्रूव्ह असल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर सॉईलमध्ये सफिशियंट अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर हे अवेलेबल पाहिजे. त्याचबरोबर त्यामध्ये गुड एरिएशन असलं पाहिजे तरच आपलं जे प्रोडक्शन आहे फ्रूट अँड व्हेजिटेबलचं ते इन्क्रीज होणार आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्न मिळणार आहे. सो नेक्स्ट सॉइल प्रॉपर्टी इज सॉइल टेम्परेचर. Soil temperature affects the root activity and is influenced by aeration and drainage. In cold soils, chemical and biological activities are slow and availability of nutrients like N, P, S and Ca is limited. जर जे सॉइल टेम्परेचर आहे ते आपल्या क्रॉपच्या रूट ॲक्टिव्हिटीवरती अफेक्ट करतं आणि त्याच्यामुळं काय होतं सॉइल एरिएशन आणि ड्रेनेज हे चालना मिळतं त्यासाठी. बिकॉज जर टेम्परेचर वाढलं तर एरिएशन होणार आहे आणि ड्रेनेजही होणार आहे बिकॉज एव्हापोरेशन ही प्रोसेस होत असते. आणि कोल्ड सॉइल जिथं असतील थंड माती असेल तिथं ज्या केमिकल आणि बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी असतात तो स्लो असतील बरोबर. आणि जे न्यूट्रियंट्स आहेत नायट्रोजन फॉस्फरस सल्फर कॅल्शियम हे कमी प्रमाणात असतील. Nitrification would not start when the temperature is 4 degrees Celsius. For successful growth of horticultural plants, the soil temperature should be within the range of 26 to 36 degrees Celsius. Due to low temperature absorption and transport of water, nutrients is adversely affected. Nitrification काय होतं ते टेम्परेचर 4 डिग्री असताना चालू होत नाही. त्यामुळं काय होतं जे टेम्परेचर आहे ते 26 ते 36 डिग्री सेल्सिअस यामध्ये आवश्यक असतं आणि कमी टेम्परेचर असल्यामुळं काय होतं ॲब्सॉर्प्शन होत नाही आणि वॉटरचं ट्रान्सपोर्टेशन आणि न्यूट्रियंट्स याच्यावरती ॲडव्हर्सली अफेक्ट होतो. तर हे होतं सॉइल टेम्परेचर. नाव नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. यामध्ये आपण पाहूयात केमिकल प्रॉपर्टीज कोणत्या असणार आहेत. सो फर्स्ट इज द सॉइल फर्टिलिटी. सॉइल फर्टिलिटी डिपेंड्स ऑन न्यूट्रिएंट कंटेंट सच ॲज NPK, Ca, Mgs आर इम्पॉर्टंट एलिमेंट्स आणि हेच मॅक्रो एलिमेंट्ससुद्धा आहेत लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट एलिमेंट्स रिक्वायर्ड फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स. तसंच मायक्रो न्यूट्रियंट्स लाईक Fe, Mn, Zn, Bo, Cu, Mo एक्सेट्रा आर ऑल्सो रिक्वायर्ड. त्याचप्रमाणे हे जे मायक्रो न्यूट्रियंट्स आहेत ते सुद्धा महत्त्वाचे असतात. नेक्स्ट इज द केमिकल प्रॉपर्टी सॉइल रिॲक्शन. सॉइल ॲनालिसिस इज इम्पॉर्टंट टू फाइंड आउट द केमिकल कंपोजिशन ऑफ सॉइल. द सेफ pH रेंज फ्रॉम 6 to 8. Some soils are problematic for plant growth like saline and alkaline soils. In alkaline soils, concentration of sodium salts have 0.1% is harmful. Boron is deficient in alkaline soil and it is unavailable in acidic soil. Iron is available in acidic soil whereas calcium and magnesium is deficient. In alkaline soil, K, Mn, Fe and boron is deficient. म्हणजे या ठिकाणी पहा जे सॉइल रिॲक्शन असतं त्याच्यामुळं कोणकोणत्या सॉइलमध्ये काय मुबलक असतं काय डिफिशियंट असतं काय कमी प्रमाणात असतं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर सॉइल केमिकलचं रिॲक्शन होण्यासाठी सॉइलचा pH हा 6 ते 8 असावा. MCQसाठी इम्पॉर्टंट आहे पहा. त्याचप्रमाणे ज्या प्रॉब्लेमॅटिक सॉइल आहेत प्लांट ग्रोथसाठी त्या असणार आहेत सलाईन आणि अल्कलाईन म्हणजे या अनसुटेबल असतात. अल्कलाईन सॉइलमध्ये काय असतं जे सोडियम साल्ट असतात
जे सोडियम साल्ट की जे 0.1%पेक्षा जास्त असतील तर ते हार्मफुल असेल. आणि अल्कलाइन सॉईलमध्ये बोरॉनची कमतरता असते. त्याचप्रमाणे बोरॉन हे ॲसिडिक सॉईलमध्ये उपलब्धच नसतं. ओके. आणि आयर्न हे ॲसिडिक सॉईलमध्ये अवेलेबल असतं. त्याचप्रमाणे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे ॲसिडिक सॉईलमध्ये कमी प्रमाणात असतं किंवा त्याचा तुटवडा असतो. तसेच अल्कलाइन सॉईलमध्ये पोटॅशियम, मॅंगनीज आणि फेरस आणि बोरॉन हे कमी प्रमाणात असतं. म्हणजे यातून तुम्हाला ऑब्जेक्टिव्हसाठी इम्पॉर्टंट आहे पहा कोणत्या सॉईलमध्ये काय अवेलेबल असतं आणि काय डिफिशियंट असतं हे यामधून आपल्याला समजणार आहे. सो नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी इज सॉईल सलाइनिटी. Information on salt tolerance is necessary to select salt tolerant varieties and to adopt proper soil management practices. तर सॉल्ट टॉलरन्स यावरती आपल्याला जर माहिती असेल तर आपण ज्या क्षार असतं क्षाराला तोंड देणाऱ्या व्हरायटी आपण निवडू शकतो आणि प्रॉपर सॉईल मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आपण घेऊ शकतो. तर या ठिकाणी पहा साल्ट टॉलरंट क्रॉप्स एक्झाम्पल आहेत डेट पाम, फाल्सा, सॅपोटा, फिग, ग्रेप, ऑनला, वूड ॲपल, बेर, चिकोरी, पोटॅटो, स्वीट पोटॅटो, वॉटरमेलॉन हे आहेत साल्ट टॉलरंट क्रॉप्सचे एक्झाम्पल. मॉडरेट साल्ट टॉलरंट क्रॉप्स म्हणजे मध्यम क्षाराला तोंड देणारे क्रॉप्स पहा पोमिग्रेनेट, ग्रेपफ्रूट, लेमन ॲपल, बियर पाम, बीन्स, कुकुंबर, ब्रिंजल, गार्लिक, रॅडिश, पी, टोमॅटो, टर्निप हे आहेत मॉडरेट साल्ट टॉलरंट क्रॉप्स. त्याचप्रमाणे साल्ट सेन्सिटिव्ह क्रॉप्स म्हणजे जास्त साल्ट जे असेल ते त्यांना या क्रॉप्सला चालत नाही. ऑरेंज, पीच, आवोकॅडो, स्ट्रॉबेरी, ॲस्पॅर्जियस, बीट, कॅबेज, कॉलीफ्लॉवर, पालक, लीक आणि ल्युटॅसी. तर हे आहेत साल्ट सेन्सिटिव्ह क्रॉप्स. तर हे असतील तुम्हाला इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह पर्पजसाठी किंवा शॉर्ट नोटसाठी. तर आपण या व्हिडिओमध्ये शिकलो क्लायमेट अँड सॉईल फॉर हॉर्टिकल्चर क्रॉप्स. त्यामध्ये जे क्लायमेट आहे त्याचं डेफिनेशन, क्लायमॅटिक फॅक्टर्स कोणते आहेत तेही आपण शिकलो. त्याचप्रमाणे जे वेगवेगळे क्लायमॅटिक फॅक्टर्स वाइंड, हेल, रेन, सनलाईट त्याचप्रमाणे हे जे सर्व असतील ते आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकलो. आपण डिटेल्ड आणि फुल कॉन्सन्ट्रेशन किंवा फुल डिटेल नोट्सने आपण हे शिकलेलो आहे. त्याचप्रमाणे हॉर्टिकल्चर क्रॉपसाठी कोणत्या सॉईल इम्पॉर्टंट असतात हे देखील आपण पाहिलो आणि त्यामध्ये कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक्स असायला हवेत हे देखील पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे जे सँड पार्टिकल आहेत त्यांचं क्लासिफिकेशन, त्यांचं जे डायमीटर आहे त्यानुसार. त्याच्यानंतर आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल, त्यामध्ये सॉईल स्ट्रक्चर, सॉईल एरेशन, ड्रेनेज, वॉटर टेबल, सॉईल डेप्थ, सॉईल टेम्परेचर आणि केमिकल प्रॉपर्टीज हे आपण पाहिलेले आहेत. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईलमध्ये सॉईल फर्टिलिटी, सॉईल रिॲक्शन, सॉईल सॅलिनिटी हे सर्व आपण या लेक्चरमध्ये पाहिलं. तर हे इम्पॉर्टंट लेक्चर असणार आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने आणि तुम्हाला ज्ञान मिळण्याच्या दृष्टीने. तर मित्रांनो हे होतं असं लेक्चर की जेणेकरून तुम्हाला याचा नक्की फायदा होईल अशी मी आशा करतो. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.